हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 14वा. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 5व्या श्लोकाच्या शब्दांवर आपण चर्चा करत आहोत आणि विविध वैष्णवाचार्य याविषयी काय सांगतायत ते वाचत आहोत. तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भाषांतरात आपण वाचलं की जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. तर जीवात्मा या भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त करतो आणि हे भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत त्यांच्या प्रभावात येतो आणि त्या 3 गुणांमुळे तो बद्ध होतो. याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की गंमत अशी आहे, इथे आपण वाचलंय की जीव आहे तो या 3 गुणांमुळे बद्ध होतो. मात्र आपल्या सगळ्यांनाच वाटत काय असतं, मी तर मस्त मुक्त जीवन जगत आहे. तर आपण सगळे बद्ध आहोत, या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहोत, या जगतात बद्ध आहोत. हे आपण नीटपणे ह्या भगवद्गीतेचा अभ्यास करून जाणून घेतलं पाहिजे. तर या 3 गुणांचा प्रभाव आपल्यावर कसा कसा होत असतो याविषयी एक वैष्णवाचार्य समजवतात की समजा आपण जप करायला बसलो आहोत त्यावेळी या 3 गुणांचा प्रभाव कसा होतो ते आपण पाहूया. एखादा व्यक्ती आहे, जप करतो आहे, त्याला सारखी झोप येते आहे. त्यामुळे तो जपमाळ बाजूला ठेवतोय, लगेच झोप गायब होते आहे. जप पुन्हा सुरू केल्या, डुलक्या सुरू. असं आहे तर आपण जाणावं की त्यावेळी त्या व्यक्तीवर तमोगुणाचा प्रभाव आहे. आता दुसरं, एखादा व्यक्ती जप करतो आहे आणि त्याच्या मनात सतत विविध विचार येत आहेत, मला हे करायचंय, त्याच्यानंतर मला ते करायचंय, तर हा आहे रजोगुणाचा प्रभाव. आणि एखादा दिवस असा आहे की व्यक्ती जप करतो आहे, शांतपणे जप करतो आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्याला वाटतंय की असं मी जप करत राहावं, अगदी शांत आहे मन, मला असं छान रोज नियमितपणे जप करायचा आहे, मला भगवत प्रेम प्राप्त करायचं आहे, अशा विचाराने तो जप करतो आहे. तर हा आहे सतोगुणाचा प्रभाव. तर वैष्णव आचार्य समजवतात की हा गुणांचा प्रभाव आहे, तो पाहायला आपण शिकलं पाहिजे आणि ह्या शिक्षणाचा आपल्याला भक्तिमय जीवनात खूप उपयोग होतो. जसं आपण हे भाषांतर वाचलं की हे गुण आहेत, त्यांद्वारे जीव आहे तो या भौतिक जगतात बद्ध होतो. तर गुण या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे दोरी. तर या दोरीविषयी वैष्णवाचार्य समजवतात की मंदिरात जेव्हा आपण भगवंतांचं दर्शन घेतो तर त्यांची वस्त्र आहेत ती थोडी अशी वाऱ्याने उडत आहेत असं दिसतं. हार पण आहेत ते असे सरळ नसतात, असे थोडे तिरके उडतायत जणू काही असं वाटत असतं, हेलकावे घेत आहेत असं वाटत असतं. तर हे कशामुळे दिसतं? अगदी सूक्ष्मपणे पाहिलं तर त्या कपड्यांना पातळ नायलॉनच्या दोऱ्या लावलेल्या असतात आणि त्या वरच्या हुकला अडकवल्या असतात आणि त्यामुळे ते कपडे आणि ते हार असे आपल्याला हेलकावे घेत असताना दिसतात. तर हा जो पातळ नायलॉनचा दोरा आहे तो कसा आहे? अतिशय पातळ, अस्पष्ट आहे. लांबून बघितलं तर अजिबातच आपल्याला ते दिसत नाहीत. आणखीन एक उदाहरण वैष्णवाचार्य देतात की कठपुतलीचा खेळ आपण बघतो तर त्या बाहुल्या असतात, त्यांना विविध ठिकाणी दोराने बांधलं असतं आणि नियंत्रित केलेलं असतं. त्या बाहुल्यांच्या हालचाली घडवून आणल्या जातात. त्या बाहुल्यांना नियंत्रित करणारा, दोरी खेचणारा आपल्याला दिसत नाही, तरी आपण जाणतो की तो पडद्यामागे उपस्थित आहे. जसं आपण हे आता चित्र बघतो आहोत, यामध्ये जीव आहेत ते
कार्य करता आहेत खाली, आणि 3 गुण आहेत ते विविध वस्त्र घातलेल्या या स्त्रियांद्वारे दाखवले आहेत, आणि ज्याद्वारे ते काय करत आहेत, ह्या दोऱ्यांनी खालच्या मनुष्यांना, खालच्या जीवांना कंट्रोल करत आहेत, नियंत्रित करीत आहेत. तर पिवळ्या वस्त्रामध्ये आहेत तो आहे सतोगुण, लाल वस्त्र दाखवतो रजोगुण, आणि निळं जांभळं वस्त्र घातलेलं आहे ते तमोगुण. तर अशा रीतीने आपल्याला ह्या चित्रावरून आपण जाणू शकतोय की जीव कशा प्रकारे या गुणांद्वारे नियंत्रित केला जातो, बद्ध होतो. तर अशा प्रकारे हा जो 5वा श्लोक आहे तो आपण त्याचे शब्द आणि भाषांतर समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.